अतिघाई संकटात नेई अशा प्रकारचे फलक आपण प्रवासामध्ये रस्त्याच्या बाजूला अनेक वेळा बघितलेले आहेत. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर अजित पवारांच्या गटामध्ये, पक्षामध्ये ज्या काही हालचाली झाल्या त्या अति जलद गतीने झाल्या आणि त्याचा परिणाम आज संपूर्ण पक्ष, महाराष्ट्राची जनता आणि देशातली जनता बघत आहे. काय काय झालं ते. अतिशय चपळाईने, अतिशय जलद गतीने इकडे विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात आली. सुनित्रा पवार यांची तिथे नेमणूक झाली. लागलीच पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं की सुनित्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नेमणूक करा. मुख्यमंत्र्यांनी लगेच राज्यपालांना पत्र दिलं आणि शपथविधी झाला सुनित्रा पवारांचा. इकडे हे चालू असतानाच तिकडे रक्षा विसर्जन, अस्थी जमा करणे आणि हे कार्यक्रमसुद्धा पार पडलेले नव्हते. त्याच वेळेला हे समांतर चाललेलं होतं. तर अतिशय दुःखद असं हे होतं. दुःख एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ही अतिशय दिसाडघाई होती. मग हे असं का करण्यात आलं, तर त्याच्यामध्ये 2 कारणं सांगितली गेली. ते म्हणजे पक्षात फूट पडू नये म्हणून अशा प्रकारे घाईघाईने सुनित्रा पवार यांची नेमणूक करण्यात आली. अन्यथा पक्षामध्ये फाटाफूट झाली असती, पक्ष सैरभैर झाला असता, अशी कारणं सांगितली गेली. परंतु ती दिसाडघाई करून आणि ती घाईगर्दी करूनसुद्धा पक्ष सुरळीत आहे का, तर नाही. पक्षामध्ये फाटाफूट, पक्षामध्ये गटबाजी उफाळून आलेली आहे आणि पक्षावर कब्जा करायचा होता का तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, तर त्याचं उत्तरसुद्धा हो असंच आहे. यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. त्या गोष्टी एक आता उघड व्हायला लागलेल्या आहेत. 16 तारखेला जे काही पत्र दिलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी, ते पटेल यांचं पत्र म्हणजे कार्यकारी अध्यक्षासारखेच समांतर अशा प्रकारचे अधिकार असावेत असं ते पत्र आहे. घटनेमध्ये बदल करायचा आहे असं ते पत्र आहे. परंतु घटनेमध्ये बदल करण्यासाठी जिथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली गेली त्या पक्षनेत्याला डावलून, आमदार खासदारांना डावलून, कार्यकारिणी सदस्य पक्षाचे असतील त्या सगळ्यांना डावलून हा परस्पर घोळ करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच म्हणणार आहोत. उद्या आणखीन दुसरा व्हिडिओ मी टाकणार आहे, ते पुढे बघूया. डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.